पल्लवीचा नवरा वारल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं. तिचे वडील तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मुलाला आकाशला घेऊन तिच्या सासरे आले होते. त्यामुळे तिच्या घरातले वातावरण थोडे तापले होते. पण तिची सासू सुमनताई त्यांच्या निर्णयावर अडून बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, "हे बघा पल्लवीचे बाबा, आम्ही तुम्हाला अगोदरच स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. आम्हाला तुमच्या मुलीला ठेवून घेण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण आम्ही या मुलाला आमच्यासोबत ठेवून घेऊ शकत नाही. याच अटीवर आम्ही तुमच्या मुलीला घेऊन यायला तयार झालो होतो. आणि आता जेव्हा तिचं लग्न माझ्या मुलासोबत झालं आहे, तर तुम्ही दिलेल्या तुमच्या शब्दावरून फिरत आहात." पल्लवीचे बाबा म्हणाले, "हे बघा विहीनबाई, मला तुमचं बोलणं कळत आहे. पण तुम्ही पण माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझी मजबुरी समजून घ्या. माझ्या मुलाने आणि सुनेने या मुलाला त्यांच्यासोबत ठेवून घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आणि मी पण सारखा आजारी असतो. कधी देवाच्या घरी मला बोलावणं येईल सांगू शकत नाही. त्यामुळे मग या मुलाची जबाबदारी पल्लवीला घ्यायला लागेल ना. शेवटी मी तरी याला कुठे नेऊन सोडू?" त्यांचे बोलणे ऐकून सुमनताई जरा मोठ्या आणि कडक आवाजात म्हणाल्या, "आता कुठे पण नेऊन सोडा, पण आमच्या इथे नको. आम्ही याची जबाबदारी नाही घेऊ शकत. अहो, ज्याचं रक्त आहे त्यांना देऊन या ना. आम्ही का म्हणून दुसऱ्यांच्या मुलाला सांभाळायचं?" पल्लवीचे बाबा म्हणाले, "विहीनबाई, तुम्हाला तर माहीतच आहे, या मुलाचे वडील आता या जगात नाहीत. जर त्याचे वडील जिवंत असते तर कदाचित हा दिवस पण बघायला लागला नसता. याच्या आजी आजोबांना त्याला ठेवून घेण्यास नकार दिला आहे. आणि पल्लवीशिवाय त्याचं या जगात दुसरं कोणी नाही. तुम्ही जरा तरी या गोष्टीचा विचार करा. एवढ्या छोट्या काळजाच्या बनू नका. जसा तुमचा राघव आहे तसाच हा पण आहे." हे ऐकून सुमनताई म्हणाल्या, "अरे अरे, तुम्ही माझ्या राघवची तुलना त्या मुलाशी कशी काय करू शकता? माझा नातू तर चांगल्या घरात श्रीमंतीमध्ये जन्माला आला आहे. त्याचं नशीब याच्यासारखं नाही. आम्ही काय अनाथाश्रम उघडला आहे का? आम्ही त्या मुलाला आमच्या घरात नाही ठेवून घेऊ शकत. ही आमची जबाबदारी नाही." असं म्हणत त्यांनी तोंड फिरवलं. सासूचे बोलणे ऐकून पल्लवी हळू आवाजात म्हणाली, "आई, एवढं मोठं घर आहे. तो कुठल्याही कोपऱ्यात राहू शकतो. याला एकट्याला कुठे सोडायचे?" तिची सासू रागात तिच्याकडे बोट दाखवून मोठ्या आवाजात म्हणाली, "पल्लवी, तू शांत बस. मी तुझे मत मागितले नाही. आम्ही तुला या घरात माझ्या राघवची देखभाल करायला घेऊन आलो आहे. त्यामुळे तुझं सगळं लक्ष त्याच्याकडे असू दे. त्याची काळजी घेत जा. खबरदार, जर माझ्या नातवाची जागा दुसऱ्या कोणाला देण्याचा प्रयत्न जरी केलास तर." सासूच्या पुढे पल्लवी काही बोलू शकली नाही, कारण तिच्या वडिलांनी तिला इशारा करून शांत बसायला सांगितले. पण पल्लवीचे सगळे लक्ष त्या लहान आकाशकडे होते, जो बाहेर राघवसोबत बसून खेळत होता. 2 वर्षाचा बिचारा आकाश. त्याला तर हेही माहीत नव्हतं की त्याला कोणीही सांभाळायला तयार नव्हतं. त्याला हेही माहीत नव्हतं की त्याच्या नशिबात काय लिहिले आहे. त्याला कोणी सांभाळणार आहे का नाही. त्याचं स्वतःचं घर, आई वडील असणार आहेत का नाही. किती निरागसपणे तो बाहेर त्या गाडीसोबत खेळत होता, जी थोड्या वेळापूर्वी 5 वर्षाच्या राघवने त्याला खेळायला दिली होती. तोच राघव जो त्याच्या आईच्या दुसऱ्या नवऱ्याचा मुलगा होता. त्याला सांभाळण्यासाठीच तर पल्लवीला लग्न करून या घरात आणले होते. आणि तो आता तरी आकाशसोबत आनंदात खेळत होता, जणू त्याला त्याचा छोटा भाऊ मिळाला आहे. दोघांना असं प्रेमाने एकत्र खेळताना बघून पल्लवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला तिच्या पोटच्या मुलाची खूप दया येत होती. त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. पण काय करणार, ती स्वतः पण मजबूर होती. त्या दोघांना असं एकत्र खेळताना बघून तिची सासू जोरात ओरडत म्हणाली, "आता उभी राहून काय बघत बसली आहेस? त्या दोघांना वेगळे कर. राघवला घेऊन घरात जा. आणि पल्लवीचे बाबा, तुम्ही पण या पोराला घेऊन इथून निघून जा. परत कधीच या पोराला या घरात घेऊन येऊ नका. आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचं तुम्ही बघा. त्याला अनाथाश्रमात सोडून या किंवा तुमच्या सुनेला आणि मुलाला सांभाळायला सांगा. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही." हे ऐकून पल्लवीचे बाबा निराश होऊन हळूहळू घरातून बाहेर आले आणि लहान आकाशला उचलून घेतले. हे बघून राघव म्हणाला, "आजोबा, आकाशला घेऊन कुठे निघाला आहात?"
मला त्याच्यासोबत अजून खेळायचं आहे. मला खेळू द्या. राघवचे निरागस बोलणे ऐकून पल्लवीचे बाबा म्हणाले, बाळा, परत कधीतरी. आत्ता आजोबांना महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. असं म्हणत त्यांनी राघवच्या डोक्यावर हात फिरवला आणि आकाशला घेऊन तिथून जायला लागली. वडिलांना जाताना बघून पल्लवी म्हणाली, बाबा, थांबा, मी पण तुमच्यासोबत येणार आहे. मी माझ्या मुलाला असा वाऱ्यावर नाही सोडू शकत. माझा मुलगा मी जिवंत असताना पण त्याच्या आईसाठी, घरासाठी तडफडत आहे. हा दिवस बघण्यासाठी मी त्याला जन्माला घातले नव्हते. तो अनाथ नाही. त्याची आई अजून जिवंत आहे. मुलीचे बोलणे ऐकून तिचे वडील म्हणाले, नको बाळा, तू तुझं घर, संसार उद्ध्वस्त करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. तुला माझी शपथ आहे. असं म्हणत तिचे वडील तिथून निघून गेले. खूप वेळ उभी राहून पल्लवी बाबांना जाताना बघत राहिली. जेव्हा राघवने तिचा हात पकडला तेव्हा तिची तंद्री तुटली. डोळ्यात पाणी घेऊन ती राघवचा हात पकडून त्याला घरात घेऊन आली. पल्लवीचे हे महेशसोबत दुसरे लग्न होते. तिचे पहिले लग्न सुमितसोबत झाले होते. ती सुमितसोबत खूप सुखात आयुष्य जगत होती. त्यांचा एक मुलगा पण होता. सगळं काही खूप छान चालू होते. पण त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. सुमितला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो गेल्यानंतर पल्लवीचे जग उजाडले. तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे पाठ फिरवली. तिला आणि तिच्या मुलाला घरातून हाकलून दिलं. त्यावेळी आकाश फक्त 1 वर्षाचा होता. तिचे सासरचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यामुळे तिला काही दिले नाही. मोकळ्या हाताने घरातून बाहेर काढले. नवऱ्याच्या इन्शुरन्सचे 2 लाख मिळाले होते. त्या पैशाची तिच्या वडिलांनी आकाशच्या नावावर एफ.डी केली. पल्लवीला आई नव्हती. फक्त एक भाऊ होता आणि त्याचं पण लग्न झालं होतं. त्यामुळे तिच्या माहेरी येऊन राहणे तिच्या भावाला आणि बहिणीच्या डोळ्यात खुपत होतं. इथे पण तिला दिवसभर टोमणे ऐकून घ्यायला लागत असायचे. भावावर त्या मायलेकरांच्या खर्चाचे ओझे होऊ नये म्हणून पल्लवी लग्नाच्या अगोदर ज्या शाळेत नोकरी करत होती तिथे तिने परत नोकरी करायला सुरुवात केली. शाळेतले सगळे शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पल्लवी तिच्या मुलाला आकाशला सोबत घेऊन जायची. तिथेच शाळेत तिची ओळख राघवसोबत झाली. सुमनताई रोज राघवला शाळेत सोडायला आणि घ्यायला येत असायच्या. तिथेच त्यांनी पल्लवीला बघितले होते आणि तिच्याबद्दल तिथे सगळे समजले होते. तिची सगळी माहिती मिळाली होती. त्यांची सून पण राघव लहान असतानाच त्याला सोडून गेली होती. त्यांचा मुलगा महेश आणि राघव दोघेच राहत होते. घराला आणि नातवाला सांभाळण्यासाठी त्यांना घरात सुनेची गरज होती. त्यामुळे सुमनताई पल्लवीच्या बाबांच्या सोबत तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलल्या. पण त्यांची एक अट होती की त्या तिच्या पहिल्या मुलाची जबाबदारी घेणार नाहीत. त्यावेळी फक्त पल्लवीला घरातून लवकर बाहेर काढण्यासाठी तिचे दादा वहिनी या गोष्टीसाठी तयार झाले होते आणि आकाशची जबाबदारी घ्यायला तयार झाले होते. खूप मुश्किलीने तिच्या वडिलांनी तिला या दुसऱ्या लग्नासाठी तयार केले होते आणि तिचं लग्न महेशसोबत लावून दिले होते. पल्लवी लग्न करून आता या नवीन घरात आली होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे तिने हळूहळू घरातल्या सगळ्यांची मनं जिंकली होती. महेश पण खूप समजूतदार होता. त्यामुळे त्याने पण पल्लवीचा बायको म्हणून स्वीकार केला होता आणि तिचे घरात स्वागत केले होते. सगळं काही खूप छान चालू होतं. पल्लवी घरात आल्यामुळे महेशचे जणू कुटुंब पूर्ण झाले होते. पल्लवी आकाशची पण आई होती. त्यामुळे तिच्या मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात तिच्या पोटच्या मुलासाठी माया होती. जेव्हा जेव्हा ती राघवला जीव लावायची, त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असायची, त्याच्यासोबत खेळत असायची, तेव्हा तेव्हा तिला तिच्या मुलाची, आकाशची आठवण येत असायची. तिचं मन खूप दुखत असायचं. पण सासूसमोर ती याबद्दल कधीच काही बोलू शकत नव्हती. तिला असं उदास असलेली बघून महेशला त्यामागचे कारण कळत असायचे. त्यामुळे कितीतरी वेळा स्वतः महेशने पल्लवीला सोबत घेऊन आकाशला भेटून यायचा. पण त्याला त्याच्या घरी घेऊन येण्याचा विषय महेशने पण कधीच काढला नव्हता. पल्लवी जेव्हा कधी तिच्या वडिलांशी फोनवर बोलत असायची, आकाशबद्दल विचारायची, तेव्हा तिचे बाबा बोलायचे, आम्ही सगळे त्याची खूप चांगली काळजी घेतो, तो ठीक आहे. पण पल्लवीला पण ही गोष्ट चांगलीच माहीत होती
की तिचा दादा बहिणी तिच्या मुलाची जबाबदारी कधीच घेणार नाहीत. तिचे वडीलच तिच्या मुलाची काळजी घेत होते. काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांच्या रिपोर्टमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते स्वतः आजारी होते. मग आता ते त्यांच्या नातवाला कसे सांभाळणार? त्यांच्या मुलाने आणि सुनेने तर अगोदरच हात वर केले होते. त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा, एकतर तुम्ही आकाशला त्याच्या आईकडे सोडून या किंवा मग त्याचा दुसरीकडे कुठेतरी बंदोबस्त करा. मी त्याचा ठेका घेतला नाही. मुलाने त्याला सांभाळायला नकार दिल्यामुळे पल्लवीचे बाबा त्याला घेऊन तिच्या सासरे आले होते आणि या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. संध्याकाळी महेश घरी आला तेव्हा घरात खूप विचित्र शांतता होती. तो सुमनताईंना म्हणाला, आई, काय झालं? घरात काही घडलं आहे का? त्याची आई म्हणाली, काही झालं नाही, फक्त तुझी बायको तमाशा करत आहे. तिच्या वडिलांनी वचन दिलं होतं, आम्ही नाही. मी लग्नाच्या अगोदर जे काही बोलायचं होतं ते स्पष्ट शब्दात बोलले होते. असं कसं कोणी स्वतःचं दिलेलं वचन तोडू शकतं? तुझी बायको कारण नसताना घरातले वातावरण खराब करत आहे. आईचे बोलणे ऐकून महेश म्हणाला, आई, तू कशाबद्दल बोलत आहेस? मला समजेल अशा भाषेत बोल ना. का उगाच कोड्यात टाकत आहेस? नक्की काय झालं आहे? तसे सुमनताईंनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून महेश पण काही बोलू शकला नाही. रात्री जेव्हा महेश खोलीत आला तेव्हा पल्लवी उदास होऊन तोंड फिरवून झोपली होती. महेश म्हणाला, काय झालं पल्लवी? आकाशबद्दल विचार करत आहेस का? नवऱ्याचा आवाज ऐकून पल्लवीने वळून त्याच्याकडे बघितले आणि भरल्या आवाजात म्हणाली, हो, त्याच्याबद्दलच विचार करत आहे. कसली आई आहे मी? स्वतःच्या पोटच्या मुलावर पण हक्क दाखवू शकत नाही. मी असताना पण तो त्याच्या आईला, घराला त्रासला आहे. बायकोचे बोलणे ऐकून महेश शांत बसला. त्याला असे शांत बसलेले बघून पल्लवी म्हणाली, आज मला पहिल्यांदा असं वाटत आहे की समाज कुणासाठी बदलला नाही. एका बाईकडून प्रत्येकजण आई होण्याची अपेक्षा करत असतो. विचार पण करत नाही की त्या मुलाला तिने स्वतः जन्माला घातले आहे का नाही. पण जेव्हा त्या बाईच्या मुलाची गोष्ट येते तेव्हा तिच्या मुलाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नसते. दुसरे लग्न फक्त बाईचे होते का? पुरुषाचे होत नाही? दुसरी बाई तिचं सगळं सासर, घर सांभाळू शकते. तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या मुलांना सांभाळू शकते. पण त्या दुसऱ्या बाईच्या मुलाला तिच्या सासरचे लोक आपले मानायला तयार नसतात. मग त्या मुलाची स्वतःची आई असताना पण त्या मुलाला अनाथाश्रमात पाठवून देण्यासाठी तयार असतात. हे ऐकून पण महेश शांत बसला. हे बघून पल्लवी म्हणाली, तुम्ही काही विचार करू नका. तुम्ही फक्त आराम करा. अजून आकाशची आई जिवंत आहे. मी विचार करेन माझ्या मुलाचे काय करायचे ते. असं म्हणत तोंड फिरून ती झोपली. विचार करत करत रात्रीची कधी तिला झोप लागली तिला समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आकाशला आणि तिच्या वडिलांना तिच्या सासरी बघून ती हैराण झाली. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, पल्लवीचे बाबा, तुम्ही या पोराला परत इथे का घेऊन आला आहात? मी कालच तुम्हाला नाही म्हणून सांगितलं होतं ना. अचानक महेश म्हणाला, आई, मी यांना इथे बोलावलं आहे. आजपासून आकाश इथेच आपल्यासोबत राहणार आहे. हे ऐकून त्याची आई नाराज होऊन म्हणाली, का? आपण काय त्याचा ठेका घेतला आहे का? त्याला अनाथ आश्रमात सोडून येऊ दे, पण तो इथे राहणार नाही. माझ्या नातवाचा हक्क मी दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाही. महेश म्हणाला, आई, तू हे काय बोलत आहेस? अजून त्याची आई जिवंत आहे. जर तू तुझ्या राघवचा हक्क त्याला देऊ शकत नाहीस तर मग त्याच्या आईच्या प्रेमाचा हक्क तू राघवला कसा काय देत आहेस? तिच्या प्रेमावर सगळ्यात अगोदर हक्क आकाशचा आहे आणि नंतर राघवचा. तूच विचार कर, त्याची आई असताना तो अनाथ आश्रमात का म्हणून राहील? आई, जर मला याबद्दल काही प्रॉब्लेम नाही तर मला असं वाटतं की घरातल्या कोणालाही काहीच प्रॉब्लेम नसावा. शेवटी मुलाच्या निर्णयापुढे सुमनताई काही बोलू शकल्या नाहीत. त्या आयुष्यभर मुलाच्या या निर्णयावर नाराज राहिल्या. पण जेव्हा कुटुंबातल्या सगळ्यांनी आकाशला स्वीकारले तेव्हा त्या काही बोलू शकल्या नाहीत.